नमस्कार. प्रेरणादायी पुस्तके या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 5व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया. चला तर मग सुरू करूया. 5वा दिवस, जादूची धनसंपत्ती. ख्रिश्चन शास्त्राच्या ईशस्वन पुस्तकात म्हटले आहे, कृतज्ञता म्हणजे श्रीमंती, कुरकुर म्हणजे गरिबी. तुमच्या जीवनात जर फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संशय आणि भीती अशा भावना तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसे कधीही मिळणार नाही. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्यामुळे या भावना तुमच्या मनात निर्माण होतात. पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे आणि दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल वाईट मत निर्माण करणे यापैकी कोणतीही भावना पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी नाही. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारणा तर होणार नाहीच, उलट परिस्थिती आणखी बिघडेल. सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो, पण सध्या जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. तुम्ही सध्याच्या परिस्थितीबाबतचा विचारच मनातून काढून टाका आणि त्याऐवजी जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. त्यामुळे तुमच्या जवळ असलेल्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. भूतकाळात मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केलीत तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. वैश्विक नियमानेच त्याला हवाला दिला आहे. आजच्या दिवशी स्वतःशीच निश्चय करा की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, परतावा किंवा सवलत असेल किंवा ज्याला पैसे पडतात अशी एखाद्यानं दिलेली काही गोष्ट असेल, तुम्ही त्याबद्दल खरी खरी कृतज्ञता व्यक्त कराल. यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळालेला असतो आणि या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञता रूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळते. आत्ताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्यानं तुमच्या पैशात आणखी वाढ होत राहते. चला तर मग जादुई धनसंपत्ती अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया. जादूची कृती क्रमांक 5, जादूची धनसंपत्ती. त्यातील पहिली पायरी, जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. यातील दुसरी पायरी, शांत बसा. काही क्षण तुमचं लहानपण आठवा, ज्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागला नव्हता अशा तुम्हाला मिळालेल्या सर्व वस्तू आठवा. यातील तिसरी पायरी, जेव्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यात आले अशा प्रत्येक आठवणीसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी अगदी मनापासून, अंतःकरणातून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एक नोट घ्या, एक स्टिकर घ्या, त्यावर ठळक अक्षरात लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. त्यातील 5वी पायरी, ही नोट आज तुमच्या जवळ ठेवा. ती आज सकाळी एकदा, दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवी तितक्या वेळा बाहेर काढा आणि हातात धरा. त्यावर लिहिलेले शब्द वाचा आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा मिळाला आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. यातील 6वी पायरी, आजपासून ही जादूची नोट तुम्हाला रोज सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवा. ती तुम्हाला विपुल प्रमाणात मिळालेल्या पैशांबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देईल. या कृतीतील 7वी पायरी, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट घडली त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसाच्या जादुई प्रवासातील 5व्या दिवसासाठीचे जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. चला तर मग भेटूया
एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.